मुंबईमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम आहे। टिळकनगर परिसरात अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे। टिळकनगर परिसरामध्ये भरपूर पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडतीये। या ठिकाणी वाहतूक व्यवस्था ही काहीशी विस्कळीत झालेली दिसते। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। अनेक भागात पाणी साचलेलं आहे आणि चेंबूर जवळच्या टिळकनगर परिसरामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे चांगलंच पाणी साचले आहे। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, काय परिस्थिती आहे टिळकनगरमध्ये? नक्कीच नम्रताजी, पाहायचं झालं तर आज सकाळपासूनच मुसळधार स्वरूपाचा पाऊस मुंबई आणि उपनगरात पडतोय। त्यामुळे अनेक सखोल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। टिळकनगर भागात देखील हे पाणी आहे ते सकाळपासून साचलेलं होतं, परंतु अजून आता पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी झालेला आहे, परंतु तरी देखील पाणी या ठिकाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। टिळकनगर मैदानात देखील अशाच स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे, परंतु महानगरपालिका कुठेही या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आलेली दिसत नाहीये। याचाच त्रास कुठेतरी नागरिकांना सहन करावा लागतोय। पाण्यातूनच वाट काढत जावं लागतंय। याच घाण पाण्यामध्ये नागरिकांना आहे तो प्रवास करावा लागतोय। त्यासोबतच नागरिकांच्या सोसायट्यांमध्ये आणि दुकानांमध्ये देखील दुपारच्या सुमारास या ठिकाणी पाणी गेलेलं होतं। आता काहीशा सुमारास प्रमाणात पाऊस कमी असल्यामुळे या ठिकाणी पाणी आहे ते अशाच प्रमाणात साचून राहिलेलं आहे, परंतु महानगरपालिकेकडून कुठलीही यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली नाहीये। टिळकनगर मैदानात देखील अशीच परिस्थिती आहे। या ठिकाणी पाणी काढण्याचं काम कुठेही केलं जात नाहीये। अनेक सखल भागात पाणी आहे ते दुपारच्या सुमारास साचलेलं होतं, त्या ठिकाणी पाण्याचा निचरा देखील झाला, परंतु टिळकनगर भागात परिस्थिती आहे आतापर्यंत जैसे तेच आहे। निखिल, टिळकनगर मधली ही परिस्थिती आहे, मात्र मुंबईतले इतर अनेक असे भाग आहेत जे खूप प्रसिद्ध समजले जातात पाणी साचण्यासाठी। सायन्स सर्कल, किंग सर्कल, त्याचबरोबर हिंदमाता, तर त्या ठिकाणची सध्याची काय परिस्थिती आहे? तिकडे सुद्धा असाच संततधार पाऊस आहे? नक्की पावसाचा जोर आहे तो दुपारच्या नंतर कमी झालेला पाहायला मिळाला आणि त्यामध्येच आपल्याला टिळकनगर असेल, त्याच्यानंतर हिंदमाता असेल, या परिसरातील जे पाणी साचलेलं होतं ते कमी प्रमाणात आता झालेलं आहे। त्याचा पाण्याचा निचरा आहे तो होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। दुपारच्या सुमारास भरती होती, त्यामुळे त्या परिसरात गांधीनगर परिसर असेल किंवा मग त्यानंतर त्याच्या पुढे हिंदू कॉलनी असेल, या ठिकाणी देखील पाणी मोठ्या स्वरूपात साचलेलं होतं, परंतु आता पाणी आहे ते त्या ठिकाणाहून त्याचा निचरा झालेला आहे। काही सखोल भागात ज्या ठिकाणी छोट्या छोट्या वस्ती आहेत त्या ठिकाणी मात्र पाणी आहे ते अजूनपर्यंत आहे। महानगरपालिकेकडून त्या ठिकाणी पाणी काढण्यात यावं अशी देखील नागरिकांची मागणी त्या विभागातून होती आहे।